मंत्री गणेश नाईकांनी पाकिस्तानच्या नागरिकांना इशारा दिलेला आहे। जे पाकिस्तानचे नागरिक व्हिसा घेऊन भारतात आलेत त्यांनी आपल्या देशाच्या नेतृत्वाने देश सोडून जाण्याचा इशारा दिला। तसंच आपल्या देशातले नागरिक जे पाकिस्तानात काही कामानिमित्त गेलेत त्यांनीही लवकरात लवकर परता असं यावेळी नाईकांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे। यावेळी अजित पवारांनी राज्य शासन आपल्या पाठीशी असल्याचं म्हटलेलं असून त्यांना धीर दिला। पुण्यात शिकत असलेल्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहिले। सरहद संस्थेचे विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर या विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणी केली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या कुटुंबियांची शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांत्वनपर भेट घेतली आणि या कुटुंबियांनी सर्वतोपरी त्यांना मदत करणार असल्याचं यावेळी नीलम गोऱ्हेंनी त्यांना आश्वासन दिलं। काश्मीरमध्ये अडकलेले अकोल्याचे 31 पर्यटक सुखरूप घरी परतले आहेत। पहलगाममधील हल्ल्यामुळे हे सर्व पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले होते। प्रशासनाच्या सहाय्याने या पर्यटकांना सुरक्षितरित्या त्यांच्या गावी परतण्याची व्यवस्था करण्यात आली होती। अकोल्याला आल्यानंतर पर्यटकांचं भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेले सांगलीतील 15 पर्यटक सुखरूप घरी परतलेत। या पर्यटकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांकडून काश्मीरमध्ये असलेल्या अनुभवाची माहिती घेतली। श्रीनगरमध्ये एनआयए पथकाने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या लॉजिस्टिक आणि गुप्तचरच्या मदतीने औपचारिकपणे तपास हाती घेतलाय। ज्यांनी हल्ल्याच्या सूत्रसंचलनात भूमिका बजावली अशा स्थानिकांनी सीमापार संबंधाचा शोध तपास संस्था घेते। त्यामुळे सध्या दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी कारवाईने वेग घेतला। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी TRF या संघटनेने झटकलेली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं पत्रक TRFनं जारी केलं। आमचं अकाउंट हॅक झालं होतं असंही त्यांनी पत्रात नमूद करत सांगितलंय। पेठाजवळील मार्केट भागात बलोच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलेला आहे। BLAनं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 10 रेंजर्स ठार झाले। या भागात बलोच लिबरेशन आर्मीनं IEDचा स्फोट घडवून आणला। या स्फोटात पाकिस्तानी सैन्याचे एक वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आणि यात 10 पाकिस्तानी रेंजर्सचा जागीच मृत्यू झाला। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अभिनेता मकरंद अनासपुरींनी जाहीर निषेध केला। तसंच दहशतवाद्यांना परमेश्वरानं त्यांच्याकडे बोलवून घ्यावं आणि त्यांचा धर्मविषयी असलेल्या कल्पनांचा ब्रेन वॉश करावा, त्यानंतर त्यांना माणूस म्हणून परत पाठवावं असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे यंदा अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे। यात्रेसाठी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य आहे। ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात प्रमाणपत्र घेण्यासाठी या काळात गर्दी होते, मात्र काल केवळ एकाच व्यक्तीचा फिटनेस प्रमाणपत्रासाठी अर्ज आलेला होता। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। यावेळी व्यापारी संघ, पत्रकार संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सहभागी झाले। दरम्यान प्रशासनाच्या वतीनं हल्ल्यातील मृतांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा अशा मागणीचं उपविभागीय कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले। जळगाव शहरात हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी करत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहर बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदला पाठिंबा देत शहरातील सर्व व्यापारी संघटनांनी कडकडीत बंद पाळला। तसंच दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्याच्या खेड तालुक्यातील वाडा ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळलाय। गावकऱ्यांनी मूकमोर्चा काढत आपला निषेध नोंदवलाय। यावेळी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली। मनमाडमध्ये सर्वधर्मीयांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या यावेळी तीव्र निषेध करण्यात आला। तसंच हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली।
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रायगडच्या माणगावमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते तसंच नागरिक सहभागी झाले। यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। वाशिममध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। शहरातील दिघेवाडी चौकात कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं। यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याचा देशासह राज्यभरातून निषेध करण्यात येतोय। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडमध्ये बंद पाळण्यात येतोय। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवत या बंदात सहभाग घेतलाय। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या मावळच्या देहू रोडमध्ये निषेध नोंदवण्यात आला। हिंदू समाज बांधवांनी हातात पाकिस्तान विरोधातील फलक घेऊन घोषणाबाजी केली। तसंच हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। परभणीतील पोखरणीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नृसिंहाचं दर्शन घेतलंय। भरभरून पाऊस पडू दे, सगळ्यांना सुखी समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना अजित पवारांनी केली। यावेळी नृसिंह देवस्थानाच्या वतीनं विकास आराखड्याचं निवेदन सादर करण्यात आलं। जळगावच्या पाळधी गावात शिवसेनेच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं। मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभियानाला उपस्थिती लावली। तसंच जास्तीत जास्त सदस्य नोंदवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिल्या। बुद्धगया महाबोधी महाविहार राज्यव्यापी मुक्ती आंदोलन 16 एप्रिलपासून राज्यात ठिकठिकाणी सुरू आहे। ठाण्यात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याखाली अनुयायांचं साखळी उपोषण सुरू होतं। या उपोषणाचा उद्या ठाणे कोर्ट नाका परिसरात विराट मोर्चा काढून समारोप होणार आहे। दरम्यान अनेक अनुयायी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत। कोल्हापूरच्या करवीर परिसरात हेलिकॉप्टरसह डॉक्टरच्या घरावर दगडफेक करण्यात आली। ही दगडफेक 5 ते 6 तरुणांच्या डोळक्याकडून करण्यात आली। यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी ते इसापूर या 3 किलोमीटरच्या रस्त्याचं काम मागील 2 वर्षापासून रखडलंय। या रस्त्यासाठी 1,80,00,000चं अनुदान मिळालं असून कामाचं भूमिपूजनही करण्यात आलं। मात्र अजून रस्त्याचं काम सुरू झालं नाही, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांना निरोळ पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या मुलांनी चोरलेल्या 4,32,000 रुपये किमतीच्या 13 दुचाकी हस्तगत केल्या। दुचाकीवरून फिरण्यासाठी या मुलांनी दुचाकी चोरल्याचं तपासात निष्पन्न झालंय। मावळच्या तळेगाव दाभाडे परिसरातील नागरिक वाढत्या चोरीच्या घटनांमुळे त्रस्त झाले। कारमधून हे चोर येत असून घरफोडी करून चोरी करतात। मात्र वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे चोर चित्रित झालेत, त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरांचं शोध घेणं सुरू आहे। पुण्यात आरटीओनं 100 रिक्षा चालकांवर कारवाई केलेली आहे। नागरिकांसाठी दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर 252 तक्रारी दाखल झाल्या होत्या। त्यामध्ये 100 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। जास्त भाडं आकारणं, फास्ट मीटर, उद्धट वरटतर अशा विविध तक्रारी दाखल झाल्या। नाशिकच्या मालेगावात ईडीनं कारवाई केली आहे। 60 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत। बोगस जन्म दाखल्यांप्रकरणी ही कारवाई करण्यात आली। तर कारवाईत मनपाच्या 1 अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांच्या घरांची झडती घेण्यात आली। यात ईडीनं 168 प्रमाणपत्र जप्त केली आहे। महारेरानं घर खरेदीदारांना एकूण 912 कोटी 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे। यापैकी 222 कोटी 13 लाख वसूल झाले, तर 689 कोटी 98 लाख रुपये वसूल होणं बाकी आहे। यापैकी 684.56 कोटी हे मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या 6 जिल्ह्यांकडे बाकी आहेत। चंद्रपुरातील वैद्यकीय अधिकाऱ्याला 29 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। या अधिकाऱ्यानं अवैधरित्या मुरुम उत्खनन केलं। यावेळी पंचनाम्यात 422 ब्रास मुरुमाचा अवैध साठा आढळलेला आहे। यवतमाळच्या पुसदमध्ये बियर उधार दिली नाही म्हणून बियर शॉप पेटवली। आग लावतानाचा हा व्हिडिओ सीसीटीव्ही चित्रित झाला। एका युवकानं बंद बियर शॉपीच्या शटरमधून ज्वलनशील पदार्थ टाकले आणि आग लावली। भीषण स्फोटानं इराण हादरले। बंदर अब्बास शहरात मोठा स्फोट झाला। या स्फोटात इमारतीसह वाहनांचं मोठं नुकसान झालंय। पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर भीषण आग लागली। आगीमुळे लाहोर विमानतळावरील सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत।
भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमला आग लागली. आगीत महत्त्वाचा दस्तऐवज जळून खाक झालाय. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील केज परिसरात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा आणि ज्वारी बाजरी पिकांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचा अक्षरशः सडा पडला. राज्यात पुढील 3 दिवस हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारं राज्याच्या दिशेने येत आहे. परिणामी पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.